त्या कुत्रीचं दूध काढलं, कुत्रीचं दूध काढलं, तो काला एकत्र केला. नाथराय जनार्दन स्वामी आणि ते जे आलेलं ते खाऊ लागले. मग ते तुकडे खात असताना नाथराय म्हणतात मिठी मागली इथपर्यंत शक्य होतं, पण शिळे पाके तुकडे पुन्हा कुत्रीचं दूध आणि हे खातेत. आणि मग ते जनार्दन स्वामी नाथांना म्हणतात नाथा इकडे ये ना, नाथा इकडे ना, 2 घास खाय ना. आपण नाही खाणार बाबा, आपण नाही खाणार, 2 घास खाय, 2 घास खा, गुरुची आज्ञा म्हणून तरी खा, तुला खावेच लागतील. शेवटी गुरुची आज्ञा होती. नाथांनी त्याच्यातले 2 घास गुरुजींनी घेतले आणि तोंडात टेकवले. ते 2 घास खाल्ले. नाथरायांना समाधी लागली, समाधी. जेव्हा समाधीतून बाहेर आले तेव्हा नाथरायांना जनार्दन स्वामी विचारतात, कारण तो शिळे पाकडे तुकडे घेऊन येणारे साधं सुद्धा कोणी नव्हतं, ते साक्षात दत्तात्रय होते. ते दत्तात्रयांची पुत्री म्हणजे साधी नव्हते, दत्तात्रयांचे होते ते. म्हणजे देवाचं दर्शन घडल्याच्या नंतरची अवस्था विचारली, नाथा आता तुला कसं वाटतंय सांग. तर नाथराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, जनी जगन्नाथा चित्त ठेले. नाथराय काय म्हणतात, नाथराय म्हणतात संपूर्ण जगत मला आता आनंदमय दिसू लागलं. आता प्रश्न काय, आता अवघे चित्रे लोके आनंदाची. आता आता म्हणजे वर्तमान काळ दर्शवतो. पाठीमागे असतं तर होतं, आता म्हणजे चालू. मग आता जर संपूर्ण जगत आनंदमय दिसतंय तर या आधी दुःखमय होतं का. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, नाथरायांना जगत आता आनंदमय दिसतंय मग या आधी दुःखमय होतं का. सगळीकडे आनंदच आहे, फक्त पाहण्याची काय बदलली, दृष्टी बदलली. दृष्टी ज्ञानोबा काय सृष्टीवाद मान्य करतात आणि चारवाक काही सिद्धांतकार आहेत ते दृष्टीवाद मान्य करतात. पण ज्ञानोबा काय सृष्टीवाद मान्य करतात. काही लोक म्हणतात हा माईक, काही भाष्यकारांचं मत असं आहे हा माईक दिसतोय म्हणून आहे. पण ज्ञानोबा काय म्हणतात डोळे आहेत म्हणून
ज्ञानोबांनी अमृतानुभवामध्ये मान्य केला की आमची दृष्टी आहे म्हणून आम्हाला हा दिसतोय. मग आमची दृष्टी जशी असेल तसा आम्हाला तो दिसेल. एकदा नाथराय रामायण लिहायला बसले. नाथराय रामायण लिहायला बसले नंतर रामायण चालू असेल तर तिथे एक असा पाठ असा चौरंग खाली ठेवतात. कशासाठी ठेवतात तो? जर एखाद्या ठिकाणी रामायण चालू असेल तर तिथे एक असा पाठ खाली ठेवतात. खाली कशासाठी ठेवतात तो? ठेवता का नाही तुम्ही? कशासाठी? कशासाठी? हनुमंतरायासाठी. वा बघा बघे, तो पाठ हनुमंतरायासाठी ठेवतात. जिथे रामायण चालू असेल तिथं खाली पाठ ठेवावा, कारण रामायणामध्ये हनुमंतराय आलेले असतात आणि ते त्या पाठावरती बसून ऐकत असतात. बघा आता जे रामायण सांगणारे लिहिणारे आहेत ते सर्वसामान्य व्यक्ती नाही, ते साक्षात संत एकनाथ. आणि ते रामायण लिहू लागले आणि ते म्हणतात अशोक वनामध्ये जी फुलं होती ती फुलं सगळी पांढरी होती. ज्या ठिकाणी सीता मातेने वास्तव्य केलं त्या ठिकाणची सगळी पांढरी शुभ्र फुलं. लगेच हनुमंतराय उडी मारली, पाटावर नाचायला लागले. नाथराय नाही 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 नाही, फुलं लालच होती. संत एकनाथ म्हणते हनुमंतराय फुलं पांढरी होती. आता खरा अनुभव लंकेतला कुणाला? लंकेतला जास्त अनुभव कुणाला? हनुमंतरायाला. हनुमंतराय म्हणले मी तिथं गेलो, लंका जाळून आलो, शेपटीने लंका मी जाळली, त्या लंकेची नुकसान करून आलो, त्या लंकेतली फुलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिली, फुलं लालच. नाथराय म्हणतात नाही फुलं पांढरीच. आता दोघांमध्ये काय चालू झाला? वाद चालू झाला. मग हनुमंतराय म्हणते चला आता माझ्यासोबत. मग काय विमान लागत, रेल्वे लागत, एसटी लागत, हनुमानजी लगे उड्डाण मारलं, लगेच लंकेत पोहोचले. तर फुलं कशी दिसली असती? फुलं कशी होती? फुलं पांढरी होती, पांढरी. हनुमंतराय चक्कर झाले, मी हजारदा आलो, मला फुलं लाल दिसली आणि आता तुमच्या सोबत आलो फुलं पांढरी का दिसली? नाथराय त्या गोष्टीचं विश्लेषण करतात. हनुमंतराय तुम्ही जेव्हा जेव्हा आलात त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये क्रोध होता, क्रोधानं तुमची डोळे लाल जगीत झालेली होती आणि लाल जगीत झालेल्या डोळ्यांना फुलं सुद्धा कशी दिसली? लालच दिसली. आणि आता तुम्ही माझ्या सोबत आलात, तुम्ही शांत अवस्थेत आहात म्हणून तुम्हाला फुलं कशी दिसतात? फुलं कशी दिसतायत तुम्हाला? पांढरी दिसतायत. म्हणून आपली दृष्टी जशी असेल तशी काय दिसत असते? दृष्टी. म्हणजे जगत आनंदमय होतच, संपूर्ण जगत आनंदमय होत. मग नाथरायांना जगत आनंदमय आताच का वाटू लागलं? नाथरायांना याच्याही पुढे विचारलं अजून काय वाटतंय तुम्हाला? सांगा की. द्वितीय जगन्नाथ सांगतात माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, 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 माय जगन्नाथ बाप जगन्नाथ,
आईमध्ये काय दिसायला लागला आता? देव दिसू लागला. वडिलांमध्ये पण देव दिसू लागला. आणि जो अनाथाचा नाथ आहे ना, म्हणजे अनाथ आहे त्याला सांभाळणारा पण कोण आहे? देवच आहे. म्हणजे मला सगळीकडे काय दिसतोय आता? देवच दिसतोय. मग सगळीकडे देव या आधी नव्हता का? देव या आधी सगळीकडे होता, फक्त ज्ञानात परिवर्तन झालं. तुम्हाला दृष्टीवाद किंवा दृष्टीवाद नसेल समजला, अगदी व्यवहाराच्या भाषेमध्ये सांगून जाते. व्यवहारिक भाषेमध्ये एक जणाने एका बाईचा मालक वागले. त्या बाईचे मालक वागल्याच्या नंतर तिला एक मुलगा होता. त्या मुलाला त्या बाईनं लहानाचं मोठं केलं. पती वागल्याच्या नंतर मूल लहानाचं मोठं करणं किती अवघड असतं. पण लोकांचं तिथं धुणं भांडी कामं करून मुलाला लहानाचं मोठं तिनं केलं. तो मुलगा लहानाचा मोठा झाला, इंजिनियर झाला आणि त्याने त्याच्या मनाने पत्नी घरामध्ये आणली. आता हा ग्रॅज्युएट होता, मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट त्याला मिळाली. हा इंजिनियर तर मुलगी पीजी, खूप शिकली सवरलेली, पण तिला काय स्वयंपाक येत नव्हता. मग सासू म्हणली, तुला स्वयंपाक येत नाही, तू बाहेरचं काम करत जा वरवरचं, मी घरातलं काम करत जाईल. ठरल्याप्रमाणे ती सुनबाई वरचं काम करायची, सासूबाई टिफिन बनवून द्यायची. एक दिवस ती सुनबाई म्हणली, आत्याबाई तुम्ही पिकलं पान एखाद्या दिवशी गळून जाताल, मग माझ्या नवऱ्याला स्वयंपाक कोण करून खाऊ घालन? आजपासून डबा कोण देईन? मी देईन म्हणली. मग डबा द्यायचं स्वतः ठरवलं. मग चपात्या लाटायला घेतल्या. मग आता पुस्तकात वाचून चपात्या ती, मग आता त्याच्यामध्ये चपाती उलटायची जाळा वाजती का मिनिटाव? जाळ किती चालला त्यानुसार चपातीला वेळ लागेल. मग जाळा उलटायची का मिनिटाव? जाळा उलटावा लागेल, मिनिटाव नाही. मग त्याच्यामध्ये 1 मिनिटानंतर पलटी करा. 1 मिनिटानंतर ती चपाती पलटी करूच तर ती काय झाली? अमावस्या. कुठं अमावस्या, कुठं पौर्णिमा, कुठं भारताचा नकाशा, कुठं पाकिस्तानचा नकाशा. तिने त्या चपात्या केल्या, टिफिन भरला, याने टिफिन उचलला आणि हा कामाला गेला. दुपारच्या बागी याने टिफिन खोलला, बघतो तो काय चपात्या सगळ्याच्या आता गोळ्या मिळाली. ह्याचं त्याला, त्याचं याला, याचं त्याला द्यायचं. म्हणलं ह्या असल्या कसल्या चपात्या दिल्या तर आई येडी झाली का काय? अपमानाची धोरण म्हणला माझी. आता पुस्तक चांगल्या चपात्या करून देत होती ना, आज म्हातारीला झालं काय? म्हातारी बिघडली काय? घरी जातो म्हातारी बघतोच म्हणला. भूक लागलेली, तशाच पिशीतल्या तोडून पिशीच्या बाहेर काढल्याच नाही. भूक लय वाईट असती. पिशीच्या बाहेर काढल्या नाही, पिशीतला एक तुकडा तोडून ते खाल्लं. 5 वाजले, सुट्टी झाली आणि जी घरी याला म्हातारीच्या अंगावर पिशी फेकली डब्याची. म्हातारडे तुला काय अक्कल आहे का? कोणाला म्हणू लागला? मायला म्हणू लागला. इतक्या दिवस डबा चांगला देत होती, आज काय गुळे आली का तुला? अशी कसं दिलं? तुला कळत नाही का? 4 माणसं जेवावं लागत, तू काय अक्कल घाण तुली का? कोणाला म्हणू लागला? आईला म्हणू लागला. मायला वाटलं याला हाय बीपीचा त्रास, याचा जर बीपी वाढला बिडला तर याला काय येईल? अटॅक येईल. पण किती बडबड केली तर निकाल कोणाच्या बाजूने आहे? निकाल कोणाच्या बाजूने म्हणली? आपल्या बाजूने. बघा शांत होय, बघा शांत काय होणार नाही. सांग चपात्या अशा कशा दिल्या? अगं बाब्या मी नाही केल्या. मग कोणी केल्या? सांग मला, आता आता सांग. अगं बाब्या मी सोडून आपल्या घरात दुसरं कोण आहे? मग दुसरं कोण आहे मी सोडून आपल्या घरात? तुझ्या बायकोनी केल्या बाब्या. हा तिने केल्या बाय. जाऊ चालायचं. काय म्हणला बाब्या? तिने केलं. शिकन येता येत्या तिला येत्या. बाब्या काय झाला? जो दुपारपासून तापलेला बाब्या आता काय झाला? बघा चपात्या त्याच होत्या, जेवण तेच होतं. मग बाब्या शांत का म्हणून झाला? बाब्याच्या ज्ञानात परिवर्तन झालं. तसं संसार आहे हाच होता, पण नाथरायांच्या ज्ञानात परिवर्तन झालं आणि सगळीकडे भगवान परमात्मा दिसू लागला. नाथराय म्हणतात तो विठ्यावर उभा असलेला विठ्ठल आणि हे सगळे जगनो हे अवघा जनार्दन, सगळीकडे चैतन्याची शोभा शोभत असे तो. आणि हा नॉट डिफरंट बिटवीन टू, तो देव आणि मी किंवा हे संपूर्ण जगत मला देवच दिसतंय. त्याच्याशिवाय आता मला दुसरं काहीच दिसत नाही. अभंगाचं तृतीय जगत. एक जनार्दनी एक पण उभा, एक जनार्दनी
सपने उभा अन चैतन्याची शोभा शोभतसे. मग आता आपल्याला कीर्तनातून काय कळालं? जे नाथरायांना कळालं तेच तुम्हाला कळालं असेल. कळालं नाही का? तो देव कोण आहे? अहम ब्रह्मास्मी अयम आत्मा तत्वमसी. ते तत्व मी आहे. म्हणजे जो भगवान पांडुरंग परमात्मा आहे त्याचे आपण कोण आहोत? अंश आहोत. आत्मस्वरूपाने आपण साक्षात भगवंताच आहोत. आपण हा देह परिधान केलाय हा कातड्याचा आहे, पंचमहाभूतांचा आहे. हा एक दिवस देह जाणार आहे आणि आपण स्वरूपाने त्याच्यामध्ये विलीन होणार आहोत. मग आपल्याला त्याच्यात जायचंय का पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय? जर त्याच्या स्वरूपामध्ये विलीन व्हायचं असेल तर ज्ञानोबा काय म्हणतात? मरणी जया जय आठवे तो तेची गती ते पावे मनोनी सदा स्मरावे मातेची तुवा. मरते वेळेस माझं नामस्मरण कर आणि मरते वेळेस ऐन वेळेस मुखाला नामस्मरण येईल का? जे आयुष्यभर केलं तेच मरते वेळेस येईल. म्हणून यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वैति कौन्तेय सदा तद्भाव भाविता. सतत भगवंताचं काय करा? भजन करा. नाथरायांनी भजन केलं, सर्व संतांनी भजन केलं आणि ते काय झाले? भगवत स्वरूप झाले. आणि आपल्याला सुद्धा काय व्हायचंय? भगवत स्वरूप व्हायचंय. नामस्मरणाशिवाय आणि ज्ञानाशिवाय पर्याय नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करणे अगोदर या कीर्तन सेवेसाठी उपस्थित गायक दिंडीचे मालक आहेत, दादांना ओळखीचे, पुन्हा हे मालकांचे चिरंजीव आहेत दादा, त्यांनाही ओळखीचे, भाऊंना ओळखीचे, सगळ्यांना म्हणजे माझा चेहरा तोंड परिचय आहे. आणि इकडून सुद्धा दोस्त महाराज आहेत डाके, पुन्हा नाना आहेत आमचे, पुन्हा पळशीकर महाराज आहेत, इकडे आमचे मालक आहेत. मालक बनलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य. तुम्ही बी माझ्यासोबत म्हणा जय महाराष्ट्र. जय पांडुरंग महाराजांचे नाव घेते, तुम्ही बी माझ्यासोबत म्हणा जय महाराष्ट्र. आणि मला आजही वाटत नाही आमचे सासरे गेले म्हणून. त्यांचा आवाज आहे ना, आवाज यांनी सगळ्यांनी जिवंत ठेवला. आजही वाटतं षष्टीत पंडुबुवा आले तर. असं वाटलं का तुम्हाला इथं पंडुबुवा नाहीत? पंडुबुवा गेल्यात कोणी पंडुबुवा गेले. लोक म्हणतात आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी माड्या बांधून ठेवल्या, बंगले बांधून ठेवले. पण मी म्हणत असते आमच्या पंडुबुवांनी आमच्यासाठी माड्या बंगले काहीच बांधून ठेवलं नाही. पण जी काही कीर्ती कमावली ती उभ्या महाराष्ट्रात गाजली. आणि त्यांचा वारसा चालवताना आज आम्हाला आनंद होतो की आम्ही वाईट वळणावर न जाता पंडुबुवांचा वारसा चालवत आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आणि पंडुबुवांचे आशीर्वाद, तुम्हा सर्व साधू संतांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. आमचे पंडुबुवा फार दिवसापासून पंडुबुवा इथं यायचे आणि आम्ही पण पुन्हा इथंच येतो. कारण आम्हाला हे छोटस रोपट जे आहे इवलेसे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. हे छोटस रोपट दादाच्या पप्पांनी लावलेले, चिरंजीव आहेत त्यांचे बसलेले, हे छोटस रोपट लावलेले, याचा वेल गगनापर्यंत पोहोचवायचा आहे. म्हणून आपण हे अखंड हा जो इथे आपण येतो, दर साल येतो, नित्य नेमाने येतो,
एखाद्या वर्षी हुकत चुकत असू पण हुकवायचं चुकवायचं नाही. आग अडचणीचं काम असेल तर ठीक आहे, पण यायचंच. नाथरायांच्या जलसमाधी सोहळ्यासाठी यायचंच. आज आपण षष्टीसाठी आलो. नाथांचं आपल्याला दर्शन घडेल आणि सर्व साधू संतांच्या गाठी भेटी झाल्या. हे आपला काय आहे, महत्भाग्य आहे. म्हणून झालेली सेवा सर्व साधू संतांच्या चरणी, गायकांच्या चरणी, वादकांच्या चरणी, श्रोत्यांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देते. पार घुमाई पार घुमाई पार घुमाई पार घुमाई आपण काय करायचं माहिती का? नाथरायाचं भजन आता गायचं एक 5 मिनिटं किंवा 2-3 मिनिटं आणि फुलं उधळायचे. हा सगळ्यांना म्हणायचं हात वरती करा, सगळ्यांनी लाजायचं सगळ्यांना नाही. हात वरती करा. मुलं हातातली खाली ठेवा 2 मिनिटं. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली माऊली म्हणा भैरवी म्हणा. एका जनार्दनी एक पण उभा, एका जनार्दनी एक पण उभा, एका जनार्दनी एक पण उभा, एका जनार्दनी एक पण उभा. चैतन्याची शोभा शोभा तैसे, चैतन्याची शोभा शोभा तैसे, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ
अनाथाचा नाथ जनार्दन